नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज सकाळ सकाळ मी व्हिडिओ टाकण्याचं कारण आणि डेली ब्लॉग आहे माझा. मी ब्लॉगही टाकते आणि रेसिपीचे व्हिडिओसुद्धा टाकते. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ, सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर बघू शकता, हे बघा, आजपासून आम्ही वैभव लक्ष्मी मातेची पूजेची सुरुवात करत आहोत. मार्गशीर्ष महिना आहे आणि हे बघा, बघू शकता, इथं तांब्याला मस्त कुंकाचे 8 बोटं वडून घेतलेले आहेत. अशा प्रकारे करतात. कोणी नवीन करणारे असले तर हे बघा, कुंकू, हळद, 1 रुपयाचा शिक्का असा टाकायचा आणि ह्या तांब्या आईनं नवीन घेतलेला आहे. तर हे बघा, ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं. लक्ष्मी मातेच्या समोर पूजा अर्चा करून घेतलेली आहे. वरती एक प्लेट ठेवायची आणि मी पहिले सुद्धा असं ह्याचा व्हिडिओ टाकलेला आहे, तरी आणखी परत टाकत आहे. हे बघा, मध्ये तांदूळ ठेवायचे. आपल्याजवळ जी सोन्याची वस्तू आहे ती वस्तू ठेवा, तुम्ही काहीही ठेवा. आईनं ह्याच असल आपल्याजवळ भरपूर, पण आईनं ह्याच अंगठीवरती भरपूर पूजा केलेली आहे. त्यामुळे वैभव लक्ष्मीचे आताही त्याच अंगठीवरती करत आहे आई पूजा. तर हे बघा, 1 रुपयाचा शिक्का आणि ती अंगठी ठेवून पूजा करून घ्यायचं. आता तुमच्याजवळ चांदीचं असलं तर चांदीचं ठेवा. 1 रुपयाचा नुसता शिक्का ठेवलं तरी तुम्ही चालतंय. तसं काही नसते. काही त्या पुस्तकामध्ये जसं पद्धतीनं आहे तसं सांगत आहोत. इकडे पूजा सुद्धा झालेली आहे आपली आणि एक लाल गुलाबाचं फूल वाहून घ्यायचं. अशा प्रकारे आता आई हे सगळं पूजा असं करून घेत आहे. वैभव लक्ष्मी मातेची पुस्तक आहे. प्रकारे साध्या सुध्या पद्धतीने आम्ही अशा प्रकारे छानपैकी करून घेतात. वैभव लक्ष्मी मातेच्या पूजेला जास्त काही कष्ट नाही, काही नाही. आपल्या देवाऱ्यावरतीच पूजा मांडून घ्यायची असते, काहीच नाही. तुम्ही बघू शकता, आईनं तिकडल्या बाजूला गणपती बाप्पाला ठेवून घेतलेला, म्हणजे सुपारीला आपण गणपती बाप्पा म्हणतो, तर तशा पद्धतीने पूजा करून घेतलेली आहे. अशा आता इकडे दह्याचं निवद म्हणून ठेवून घेतलेलं आहे आणि आता आपण संकल्प घेऊया आणि मग आपल्या पोथीला सुरुवात करूया. बघू शकता, अशा प्रकारे आपण संकल्प घ्यायला सुरुवात करायची. काही आपली इच्छा मनातली जे ठेवायची आहे ती ठेवायची आणि संकल्प घ्यायचं. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः म्हणायचं आणि घ्यायचं. आणि आपल्याच डाव्या हातानं उजव्या हातावर टाकू शकतो, पण आईनं तुझ्या उजव्या हाताने माझ्या हातावर टाक म्हणून म्हणलं होतं, म्हणून मी मोबाईलमध्ये बघत बघत त्याच्यावरती टाकत होते. आणि अशा प्रकारे मग आता आपण म्हणून आपलं जे गोत्र आहे ते सांगायचं. खरं तर गोत्र कुणालाही माहीत राहत नाही, तरी आपण कश्यप गोत्रातले आहोत म्हणून हे म्हणून असं पाणी टाकायचं. 3 वेळा पाणी ताटामध्ये टाकून द्यायचं आणि 3 वेळा पाणी स्वतः प्यायचं. असं करायचं. आणि हे संकल्प पूर्ण झालं की मग आता वैभव लक्ष्मीच्या मातेची पूजेची पोथी वाचून घ्यायची छानपैकी. आणि ते जे स्तवन असते, पहिल्यांदा स्तवन म्हणूनच एक लाल फूल ठेवून मग सुरुवात करायची. अशा प्रकारे करून सूर्याला साक्षी ठेवून आपण सकाळ सकाळ, आज पहिली पूजा सकाळ सकाळ करून घेत आहोत. अशा प्रकारे कशी वाटली मग पूजा मला सुद्धा नक्की सांगा. आणि तुम्ही सुद्धा आयुष्यात एक वेळेस तरी वैभव लक्ष्मी पूजा करा. ज्या मनोकामनेसाठी पूजा करत आहोत ती मनोकामना नक्की वैभव लक्ष्मी माता आपली पूर्ण करते. आम्हाला खूप वेळा चांगले अनुभव आलेले आहेत, म्हणून मी तुमच्यासोबत हा ब्लॉग शेअर करत आहे. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे वैभव लक्ष्मी मातेची पूजा सुरू करा. कोणताही शुक्रवार सुरू करू शकतो, पण अमावस्यानंतर जो पहिला शुक्रवार येतो तोही करू शकतो. जर ह्या वेळेस तुम्हाला काही अडचण असली तर पुढच्या शुक्रवारी सुद्धा तुम्ही करू शकता. तर सर्व पूजा केलेली आहे. आता मी फक्त पोथी वाचून घेते. इकडे काही करपर्यंत तुम्हाला आज मी घरचं वातावरण दाखवते. मस्तपैकी सकाळी आम्ही 5लाच उठलेलो होतो. सगळ्या आंघोळ्या झाल्या आमच्या, सगळं झालं, फरशी पुसणं. हे बघा, इकडे सगळं झालेलं आहे. आज उपास आहे आमचं सगळ्यांचं. हे बघा, गॅस ओटा ते आईनं सर्व पुसून घेतलेलं आहे. किती मस्त आलेला आहे. आणि आमचा विजय बघा, सकाळ सकाळ जाऊन भाजीपाला आणला होता. तर कोथिंबीर मी तोडून देतो तुला ऑफिसला जाईपर्यंत म्हणून कोथिंबीर करून देत आहे. तुमच्या घरचे पण पुरुष असं करतात का नक्की सांगा. हे बघा, इकडं मस्त ऊन निघालेलं आहे. सकाळचं सूर्यदेव दर्शन देतात सकाळ सकाळ. आणि किती मस्त अंगण, मस्त सगळं धुवून घेऊन कोरडं झालेलं आहे अंगण ऊन पडल्यामुळे. थंडी तर भरपूर आहे. तर हे बघा, आमची पूजा आता सुरुवात करतो. आणि तुम्हाला कसा वाटला माझा ब्लॉग नक्की सांगत जावा. चला आता आपण पोथी वाचून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे आपण पुस्तक वाचायला घेऊया. आणि मी इथं वैभव लक्ष्मी मातेच्या पुस्तकावरती लक्ष्मी माता आहे, त्याला सुद्धा कुंकू हळद लावून घेतलेला आहे. आणि इथं सुद्धा आमच्याजवळ श्रीयंत्र आहे, त्याला सुद्धा पूजा मी करून घेतलेली आहे. हे बघा, सुरुला हे जे लक्ष्मी मातेचं स्तवन आहे ना ते वाचून घ्यायचं. मग कथेला सुरुवात करायची. आणि याच्यामध्ये अष्टलक्ष्मी आहेत सगळे, त्यांचं सुद्धा एक वेळेस सगळ्यांचं नामस्मरण करून दर्शन घ्यायचं. आणि इथं तुम्हाला जर श्रीयंत्र नसलं तर याच्या मागल्या बाजूला सुद्धा श्रीयंत्र आहे, त्याचं सुद्धा तुम्ही दर्शन घेऊ शकता. इथे हे सुद्धा आहे. बरोबर 7 किंवा 11 सुवासिनींना या कुमारिकांना हळद कुंकू लावून श्री वैभव लक्ष्मी माता व्रताची एक पुस्तिका भेट म्हणून द्यावी.
सर्वात शेवटी श्री लक्ष्मी मातेच्या फोटोला वंदन करून हे मातेश्री मी मनपूर्वक तुझे व्रत केले आहे. आम्हा सर्वांचे कल्याण कर, माझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण कर, गरिबांना संपत्ती नी, पुत्रिकांना पुत्र दे, सौभाग्याचे कायम रक्षण कर, कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर. हे व्रत करणाऱ्यांना सर्वांना सुखी व समाधानी ठेव अशी मनोभावे प्रार्थना करावी. त्यानंतर पुन्हा एकदा मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपाला श्रद्धापूर्वक नमस्कार करून मातेचा आशीर्वाद घ्यावा. माती माता खरोखरच लक्ष्मी माताच होती याबद्दल कमलीचे खास प्रसंगी तिला मार्ग दाखवायला माता समक्ष आली होती. 2 दिवसानंतर शुक्रवार आला. कमलीनी सकाळी लवकर उठली, आंघोळ केली, मग तिने श्रद्धायुक्त अंतकरणाने जय श्री लक्ष्मी माता असा जप सुरू केला. तर बघू शकता आमची आरती पूजा आता सगळे काही झालेली आहे. त्यामुळे आरती सगळ्या घरांमध्ये इकडे पडदे लावलेले आहेत, थंडीचे दिवस असल्यामुळे इकडे सगळी आईनं आरती सगळ्या घरांमध्ये आपली वैभवलक्ष्मीची पूजा झाली ना, सकाळची वेळ असते, सगळ्या घरांमध्ये आरती फिरवायची. एकदम पॉझिटिव्ह वातावरण राहते मस्तपैकी. हे बघा आरती झाली आहे, आता आरती घेतात सर्वजण. हे बघा अशा प्रकारे आता दादा पण घेतात, आता मी पण घेईन म्हणून आरती. वैभवलक्ष्मी माता की जय. सगळ्यांना सुखी ठेवू दे माता, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करू दे. हे बघा आई आमची सगळ्यांना आरती देते. हां झालं आता आमची आरती घेणं. इतकी साधी सोपी पूजा असते. आणि तुम्हाला मी सांगते, देवाला नैवेद्य म्हणून तुम्ही दूध दही काही ठेवू शकता. आई नाही तर बदाम गूळ ठेवलेला आहे, दही साखर ठेवून घेतलेली आहे. आता आमची इथंपर्यंत पूजा आरती हे बघा अशा प्रकारे सर्व काही छान पद्धतीने आम्ही करून घेतलेलं आहे. आता आपण जर एक टाइम जेवायचं असलं तर आम्ही रात्रीला जेवतो. आता दिवसभर काही फळाव खायचं, दूध प्यायचं, काही करायचं. जर कुणाला जास्तच होत नसलं तर साबुदाण्याची उसळ खायचं. तर तसं खाऊन राहतात आणि मग रात्रीला जेवण करतात. तो जर जेवण करते वेळेस आपल्याला जे पण आपण घरात स्वयंपाक बनवला ते ठेवायचं राहते. काही अवघड नाही पूजा, काही नाही, एकदम साधी सोपी. इतकी सुंदर पूजा आहे, एवढी छान आणि इतकी सोपी की नाही काहीच म्हणायचं नाही. तर इतकी सोपी पूजा वैभवलक्ष्मी माता की जय. तुम्हालाही हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि बघू शकता आमची पूजा झाल्याच्या नंतर आम्ही आई आणि मी मिळून छानपैकी असं स्वयंपाक करून घेतलेले आहोत. हे बघू शकता इथं ताट ठेवून घेतलेली आहे देवासाठी. असं साधं सुद्धा गरिबाच्या घरचं काही का होईना पण देवाला नैवेद्य करून दाखवायचं. काही आपण नैवेद्य म्हणूनच काही नाही, काही ठेवू शकतो दूध साखर, पण आम्ही आता कसं बी जेवायचं राहते म्हणून निवेद केलेला आहे. बघू शकता आईने इथं मस्तपैकी पुऱ्या केलेल्या आहेत. हे बघा बघू शकता इकडं छानपैकी दूध खीर केली आहे आईनं. मी तुम्हाला स्वयंपाक दाखवले नाही आता घडीला. हे बघा मस्त आलू गोबीची भाजी आणि इथं छानपैकी भात असं केलेलं आहे स्वयंपाक छानपैकी. आता विजय दादा आल्याच्या नंतर जेवायला वाढायचं आहे त्यांना. आणि हे बघा बघू शकता छानपैकी पूजा आमची सकाळपासून दिवा मस्त चलत आहे. आणि हे बघा असं आईनं छानपैकी निवेद दाखवून घेतलेला आहे. कसं वाटलं मग माझा व्हिडिओ नक्की सांगा. आणि असंच छान आहे का, स्वयंपाक छान केलोत का आम्ही आणि पूजा छान केलोत का नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. असंच ठेवतो.